परत ह्या अशा दोन काड्या असतात ना एकाच ठिकाणी, त्यातली पण एक काडी काढून घ्यायची औषधवर जायला. आणि काड्या का आपण कमी करतो जास्त? काळे काय सगळे ठेवायचे. विरळ कशा पाय करतोय आपण? कशा पाय विरळतो? काडी वाढ खात नाही, बारीक साईज काढली म्हणजे आपली वाढ खाते. वाढ खाते? औषध बसते चांगली काय नाही? चांगली बोचातलं पान घाण निघते. हां, मग कसं काढायचं ते निरायचं? काढायचं बारीक बोचातलं पान, परत डबल काडी डबल असते ते पण काढायची. काडी टाकत वाटते काय वाढते ते. बोचातलं काढायची. का काढतोय आपण? खाल्ली काय खराब असते ते? औषध वर जायला. औषधवर जायला. आणि काड्या का आपण कमी करतो जास्त? काळे काय सगळे ठेवायचे. जेवढ्या गरजेचं तेवढं ठेवायच्या. म्हणजे बारीक काढून घ्यायचं थोडक्यात. म्हणजे फवारणी चांगली होण्यासाठी आपण करायचं. डबल ठेवत नाहीत काय? सिंगल काडी ठेवाय. आपण काड्यांची विरळणी अशा प्रकारे करून घेतो की जिथं असं खालच्या साईडला आहेत त्या काढून घेतो, कारण त्यांचा काय उपयोग होत नाही. त्यासोबत जे लहान साईजमध्ये आहेत ज्यांची वाढ चांगली नाही ते काढून घेतले जातं. त्यानंतर असे खालचे 2 पानं काढली जातात. अशा प्रकारे आपण आता इथे गर्दी बघू शकता. आता इथं अशा प्रकारे जे आहेत ना पानं खाल्ली काढून तिथं गर्दीच्या ठिकाणी एवढ्या काड्या ठेवणं उपयोग होत नाही, कारण की फवारण्याचा पण प्रॉब्लेम येतो. त्यासोबत आपल्याला टेम्परेचरचा देखील इथं प्रॉब्लेम येत असतो. ते टेम्परेचर चांगलं या डोळ्यासनी मिळण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे यांची विरळणी करून असे इथे बघू शकता. हे अशा प्रकारे चांगलं काढून घ्यायचं. जास्त गर्दी आहे तिथं बघू शकता. परत ह्या अशा 2 काड्या असतात ना एकाच ठिकाणी, त्यातली पण एक काडी काढून घ्यायची. या ठिकाणी एकच काडी ठेवायची, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. तर ही खालच्या साईडनं वाढणारी अशा प्रकारची काडी, पण जे वेडे वाकड्या काड्या आहेत त्यांचं देखील प्रमाण काढून घ्यायचं. अशा प्रकारे ते बेचरे वगैरे असतात लहान स्वरूपातले, असे काढून घेतल्यानंतर आपल्याला बघू शकता किती फरक पडतो. अशा प्रकारे वेळणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे पुढील सीझनसाठी तयारी करता येते.